पिंपळनेर नगर परिषदेने दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचललं आहे। शहरातील 104 दिव्यांग बंधू भगिनींना नगर परिषदेच्या स्थानिक निधीतून थेट आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा भव्य निधी वाटप सोहळा नगर परिषद सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात प्रत्येक लाभार्थीच्या बँक खात्यात थेट 2885 इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या दिव्यांगांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण आहे। हा कार्यक्रम नगराध्यक्षा सौ डॉक्टर योगिता जितेश चौरे, उपनगराध्यक्ष योगेश जी नेरकर, मुख्याधिकारी दीपक पाटील आणि सर्व सभापती व नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी बोलताना नगराध्यक्षा डॉक्टर योगिता चौरे यांनी माझ्या दिव्यांग बंधू भगिनींना समाजात सक्षम, स्वावलंबी आणि सन्मानाने जगता यावं यासाठी नगर परिषद कटिबद्ध असून भविष्यातही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असं आश्वासन दिलं। नगर परिषद प्रशासनाने दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीबद्दल उपस्थित शेकडो दिव्यांग बांधवांनी सर्व पदाधिकारी व प्रशासनाचे मनपूर्वक आभार मानले। पिंपळनेर नगर परिषदेचा हा उपक्रम सामाजिक न्याय आणि समावेशक विकासाच्या दिशेने अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून संपूर्ण शहरातून याचं कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे। या व्यक्तींसाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर नगर परिषदच्या स्वनिधीतून 5% निधीचा रक्कम हा दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव ठेवलेला आहे। तो आज आपण नगर परिषदच्या वतीने वाटप केला आहे। तरी या वाटपच्या दिवशी 104 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे। तर मी सर्व दिव्यांग बंधूंना आवाहन करते की हा निधी फक्त केवळ एक मदत नसून तर त्यांचा हा हक्क व स्वावलंबनाचा मार्ग आहे आणि मी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि नगर परिषदच्या वतीने एक आश्वासन देते की यापुढे त्यांना जी काही मदत लागेल ती आम्ही करण्यासाठी नेहमीच तत्पर राहू। धन्यवाद। पिंपळनेर नगर परिषद तर्फे सर्व दिव्यांगांना जो शासनाचा निधी असतो 5% हा वितरित करण्यात आलेला आहे। तर सर्व दिव्यांग बांधव या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती दर्शवली आहे आणि जो निधी मिळाला आहे तो सर्वांच्या खात्यामध्ये DBT या प्रणालीद्वारे आपल्या खात्यात त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। तरी सर्व दिव्यांग बांधवांनी नगर परिषदेचे सदस्य आभारी मानून सर्वांनी आपले आभार मानले। नगर परिषद काय आश्वासन दिलं आपल्याला? नगर परिषदेने काय आश्वासन दिलं? पुढे नगर परिषदेने असे आश्वासन दिले की आता याच्या पुढच्या ज्या योजना असतील दिव्यांगांसाठी त्या पुरेपूर आपण आपल्या नगर परिषदेतर्फे आपण सर्व दिव्यांग बांधवांना कसे पोचतील अशी योजना ते करणार आहेत। त्यात आपलं कोणाचं UDI कार्ड नसेल, कोणाचं सर्टिफिकेट नसेल, कोणाची अडीअडचण असेल, तसेच घरपट्टीमध्ये काही तरतूद आहे का 50%, 20% ती तरतूद पण आपल्याला त्यांनी सांगितली आहे। तसं घरकुलमध्ये पण घरकुलची योजना राबवणार आहेत ते, त्याच्यामध्ये जे आपले लाभार्थी जे पात्र ठरतील त्यांना ते घरकुलची व्यवस्था करणार आहेत। अशा तऱ्हेने हा कार्यक्रम अतिशय मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने पार पडला। तरी या नगर परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सर्व सन्मान्य सदस्य सर्वांचे आम्ही दिव्यांग बांधवांकडे आभार व्यक्त करत आहे आणि सर्वांना या गोष्टीचा फार आनंद झालेला आहे की यावेळेस नगर परिषदेने खरोखर दिव्यांग बांधवांचे सरळ हाताने मदत केली आहे। त्यामुळे दिव्यांग बांधवांनी या सर्व गोष्टीचा धन्यवाद व्यक्त केला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.